Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the second part of our topic, which is income from salary. In the previous lecture, we started with this new topic, that is income from salary, and in that previous lecture, we have studied what is the meaning of salary, what are the different features of salary. After that, we have studied the meaning of allowances and different types of allowances. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इन्कम फ्रॉम सॅलरी हा नवीन टॉपिक सुरू केलेला आहे आणि या पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण सॅलरी म्हणजे काय, सॅलरीची वैशिष्ट्ये कोणकोणती असतात, त्याचबरोबर अलाउन्सेस म्हणजे काय आणि अलाउन्सेसचे प्रकार कोणकोणते असतात हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. In this particular lecture, we are going to study the another theoretical part of the topic and it is the concept of perquisites. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इन्कम फ्रॉम सॅलरी या टॉपिकमधील जो अजून एक थेरॉटिकल पार्ट आहे तो म्हणजे परक्विजिट. परक्विजिट म्हणजे काय, परक्विजिट कोणकोणते दिले जातात हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आफ्टर that we are going to see the different deductions from salary which are given under section 16 of income tax act. इन्कम फ्रॉम सॅलरी हा जो टॉपिक प्रॅक्टिकल टॉपिक आहे, यामध्ये कोणत्याही व्यक्तीची सॅलरी कॅल्क्युलेट केल्यानंतर त्यामधून डिडक्शन्स काही दिल्या जातात. त्या डिडक्शन सेक्शन 16मध्ये आहेत. त्या कोणकोणत्या डिडक्शन्स आहेत हे आपण या आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, सो फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द कन्सेप्ट ऑफ परक्विजिट. सुरुवातीला आपण परक्विजिट ही कन्सेप्ट जी आहे, परक्विजिट्स म्हणजे काय, परक्विजिट कशाला म्हटलं जातं आणि कोणकोणत्या मार्गाने परक्विजिट्स हे पुरवले जातात हे आपण या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ द मीनिंग ऑफ परक्विजिट. परक्विजिट म्हणजे काय त्या तिथपासून आपण सुरुवाती करणार आहोत. ओके, वी नो दॅट whenever any person is employed in any place, whether he is working in a company or whether he is working in any government sector, he gets salary from the employer after completion of 1 month. ज्या वेळेला एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणी जॉब करत असतो, नोकरी करत असतो, त्यावेळेला तो सरकारी क्षेत्रामध्ये नोकरीला असेल किंवा खाजगी क्षेत्रामध्ये नोकरीला असेल, त्याला 1 महिना काम केल्यानंतर सॅलरी दिली जाते अँड सॅलरी इज पेड इन द फॉर्म ऑफ अ कॅश. जी सॅलरी पेड केली जाते, जो पगार पेड केला जातो, तो पैशाच्या स्वरूपामध्ये पेड केला जातो. बट इन ॲडिशन टू धिस सॅलरी, ह्या सॅलरीच्या व्यतिरिक्त काही फॅसिलिटीज ह्या एम्प्लॉईला प्रोव्हाइड केल्या जातात, पुरवल्या जातात. ओके, मग परक्विजिटचा अर्थ काय होतो तर बघा, परक्विजिट्स आर द फॅसिलिटीज ऑर बेनिफिट्स गिव्हन टू एम्प्लॉई इन ॲडिशन टू सॅलरी. ओके, म्हणजे सॅलरीच्या व्यतिरिक्त, सॅलरी तर दर महिन्याला दिली जातेच, पण त्याच्याबरोबर अजून काही बेनिफिट्स, काही फायदे आणि काही फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात आपल्या एम्प्लॉईला. आणि त्या ज्या काही फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात किंवा बेनिफिट्स एम्प्लॉईला दिले जातात ते इन द फॉर्म ऑफ कॅश असतील, पैशाच्या स्वरूपामध्ये त्या फॅसिलिटीज असतील, बेनिफिट्स असतील, किंवा इन द फॉर्म ऑफ काइंड असतील, ते एखाद्या वस्तूच्या स्वरूपामध्ये, सर्व्हिसच्या स्वरूपामध्ये ह्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात आणि त्याला परक्विजिट्स असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज परक्विजिट्स? परक्विजिट्स मीन्स द बेनिफिट्स, द फॅसिलिटीज गिव्हन टू एम्प्लॉई इन ॲडिशन टू सॅलरी. एखाद्या कर्मचाऱ्याला, एखाद्या एम्प्लॉईला पगार तर दिला जातोच, दर महिन्याला पगार तर दिला जातोच, पण पगाराच्या व्यतिरिक्त इन ॲडिशन टू सॅलरी पगार दिला जातोच, पण पगाराबरोबर इतर काही फॅसिलिटीज, सोयीसुविधा, काही बेनिफिट्स, काही फायदे दिले जातात. ते जे काही ॲडिशनल फॅसिलिटीज दिल्या जातात, ॲडिशनल बेनिफिट्स पुरवले जातात, त्याला परक्विजिट्स असं म्हटलं जातं. सो परक्विजिट्स मीन्स द बेनिफिट्स, द फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड टू एम्प्लॉई इन ॲडिशन टू हिज रेग्युलर सॅलरी. नियमितपणे सॅलरी दर महिना संपल्यानंतर सॅलरी तर दिली जातेच, पण त्याच्याबरोबर त्या एम्प्लॉईला काही फॅसिलिटीज, काही बेनिफिट्ससुद्धा दिले जातात. त्या फॅसिलिटीजला, त्या बेनिफिट्सलाच परक्विजिट्स असं म्हटलं जातं. आणि हे जे काही बेनिफिट्स आहेत, ह्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत, त्यापैकी काही फॅसिलिटी ह्या पैशाच्या स्वरूपामध्ये असतात आणि काही फॅसिलिटी ज्या आहेत त्या काइंड म्हणजे बिगर पैशाच्या स्वरूपामध्ये, म्हणजे वस्तूच्या स्वरूपामध्ये किंवा काही कन्सेशनच्या स्वरूपामध्ये, इतर कोणत्या मार्गाने त्या फॅसिलिटीज ह्या प्रोव्हाइड केल्या जातात. इट इज कॉल्ड एज अ परक्विजिट्स.
and out of these perquisites, out of these benefits which are given to employee, some benefits are given at a free of cost. काही फॅसिलिटीज, काही सोयी सुविधा ह्या फ्रीमध्ये फुकट दिल्या जातात. एम्प्लॉयकडून त्यासाठी 1 रुपयासुद्धा घेतला जात नाही. सम फॅसिलिटीज, सम बेनिफिट्स आर गिव्हन ॲट अ फ्री ऑफ कॉस्ट अँड सम बेनिफिट्स आर गिव्हन ॲट अ कन्सेशनल रेट्स. ओके, काही फॅसिलिटीज, काही बेनिफिट्स हे एकदम कन्सेशनल दरामध्ये पुरवल्या जातात. एक साधं सोपं उदाहरण घ्या. वी नो दॅट इन अ कंपनी थाउजंड्स ऑफ एम्प्लॉईज आर वर्किंग. एखादी मोठी कंपनी असेल तर त्या कंपनी हजारो एम्प्लॉईज हे काम करत असतात आणि त्या एम्प्लॉईसाठी देर इज ऑलवेज अ कॅन्टीन इन द कंपनी. कॅन्टीन त्या कंपनीमध्ये नेहमी असतं आणि त्या कॅन्टीनमध्ये एम्प्लॉईसाठी लंच असेल, ब्रेकफास्ट असेल, टी असेल, ह्या सर्व फॅसिलिटी पुरवल्या जातात. अँड some companies provides this tea, snacks, breakfast, meal etc. to the employees at a concessional rates. हे ज्या काही फॅसिलिटीज आहेत, मग तो चहा असेल, नाश्ता असेल, जेवण असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, या बाकीच्या ठिकाणी जेवढा दर असतो त्यापेक्षा कमी दरामध्ये कन्सेशनल रेटमध्ये ह्या फॅसिलिटी पुरवल्या जातात. ओके, काही फॅसिलिटी सवलतीच्या दरामध्ये दिल्या जातात. काही कंपन्या तर ह्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत, मग टी असेल, ब्रेकफास्ट असेल किंवा लंच असेल, सम कंपनीज प्रोव्हाइड्स दिस फॅसिलिटीज टू एम्प्लॉई ॲट अ फ्री ऑफ कॉस्ट. The company does not charge a single amount of rupee for these facilities. काही कंपन्या ज्या आहेत त्या आपल्या एम्प्लॉईसाठी चहा असेल, नाश्ता असेल किंवा इतर काय फॅसिलिटीज असतील ह्या फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतात. त्या फॅसिलिटी बाबत 1ही रुपया त्या एम्प्लॉईकडून घेतला जात नाही. सो the facilities, the benefits which are provided to employee in addition to salary are called as a perquisites. प्रत्येक कर्मचाऱ्याला, प्रत्येक एम्प्लॉईला दर महिन्याला पगार तर दिला जातोच, पण त्या पगाराच्या बरोबर इतर काही फॅसिलिटीज, इतर काही बेनिफिट्ससुद्धा पुरवले जातात. त्या फॅसिलिटीजला, त्या बेनिफिट्सला परक्विजिट्स असं म्हटलं जातं. अँड सम परक्विजिट्स आर गिव्हन इन अ कॅश. काही परक्विजिट्स, काही फॅसिलिटीज हे पैशाच्या स्वरूपामध्ये दिले जातात. अँड सम परक्विजिट्स आर गिव्हन इन द फॉर्म ऑफ अ काइंड. काही परक्विजिट्स, काही फॅसिलिटीज, काही बेनिफिट्स हे वस्तूच्या स्वरूपामध्ये, सर्व्हिसच्या स्वरूपामध्ये सुद्धा दिले जातात. ओके, सम परक्विजिट्स आर गिव्हन ॲट अ फ्री ऑफ कॉस्ट अँड सम परक्विजिट्स आर गिव्हन ॲट अ कन्सेशनल रेट्स. जे काही फॅसिलिटीज आहेत, जे काही बेनिफिट्स आहेत, त्यापैकी काही फॅसिलिटीज, काही बेनिफिट्स हे फ्रीमध्ये दिले जातात आणि काही फॅसिलिटीज ह्या प्रोव्हाइड करताना त्या सवलतीच्या दरामध्ये ह्या प्रोव्हाइड केल्या जातात. इट इज कॉल्ड एज अ परक्विजिट्स. अँड फॉलोइंग आर द डिफरंट परक्विजिट्स गिव्हन टू एम्प्लॉई. ओके, काही एम्प्लॉयला दिले जाणारे परक्विजिट्स कोणकोणते, तर आपण ते इथं पाहणार आहोत. फर्स्ट परक्विजिट इज कन्व्हेयन्स फॅसिलिटी प्रोव्हाइडेड फॉर ट्रॅव्हलिंग बिटवीन हाऊस टू ऑफिस अँड ऑफिस टू हाऊस. ओके, दिस इज कन्व्हेयन्स फॅसिलिटी. म्हणजे येण्या जाण्यासाठी कंपनी एम्प्लॉईला गाडीची सोय करते. मग ती बस असेल किंवा एखादी 4 व्हीलर असेल. ओके, वी नो दॅट एव्हरी डे वी हॅव टू गो फ्रॉम हाऊस टू ऑफिस अँड आफ्टर कम्प्लिशन ऑफ वर्किंग अवर्स वी हॅव टू रिटर्न फ्रॉम ऑफिस टू हाऊस. प्रत्येक एम्प्लॉईला सकाळी घरातून ऑफिसला जावं लागतं आणि ऑफिसचं वेळ संपल्यानंतर ऑफिसवरून घरी यावं लागतं. मग हा जो काय रोजचा येण्या जाण्याचा प्रश्न आहे, यासाठी काही कंपन्या एम्प्लॉईकरिता, कर्मचाऱ्यांकरिता कन्व्हेयन्स फॅसिलिटी म्हणजे गाडीची सोयही करून देते. ओके, आणि ही जी फॅसिलिटी आहे ही काही कंपन्या फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतात, काही कंपन्या ही फॅसिलिटी सवलतीच्या दरामध्ये कन्सेशनल रेट्समध्ये पुरवत असतात. ओके, सो व्हॉट इज कन्व्हेयन्स फॅसिलिटी? कन्व्हेयन्स फॅसिलिटी मीन्स फॅसिलिटी प्रोव्हाइडेड टू एम्प्लॉई फॉर ट्रॅव्हलिंग बिटवीन हाऊस टू ऑफिस अँड ऑफिस टू हाऊस. मग त्याकरिता कंपनी कदाचित एखादी बसची अरेंजमेंट करेल, एखाद्या 4 व्हीलरची अरेंजमेंट करेल आणि त्या गाडीमधून एम्प्लॉईला घरातून पिक करेल आणि ऑफिसमध्ये नेईल आणि काम संपल्यानंतर ऑफिसमधून पुन्हा घराच्या जवळच्या ठिकाणी तिथं पोचवलं जातं. या फॅसिलिटीला कन्व्हेयन्स फॅसिलिटी असं म्हटलं जातं. ही जी फॅसिलिटी आहे ही पगाराच्या ॲडिशनल तुम्हाला ही फॅसिलिटी पुरवली जाते. ही फॅसिलिटी आहे, ही फॅसिलिटी एकतर सवलतीच्या दरामध्ये किंवा फ्रीमध्ये दिली जाते. इट इज अ परक्विजिट. नाव द नेक्स्ट इज पर्सनल एक्सपेन्सेस. ओके, लाईक इलेक्ट्रिसिटी बिल.
आपण ज्या घरामध्ये राहतो आपल्याला दर महिन्याला एव्हरी मंथ वी हॅव टू पे इलेक्ट्रिसिटी बिल टू MSEB. Correct? Every month we have to pay telephone bill. Every month we have to pay the mobile bill. After a particular period we have to pay LIC premium. We have to pay income tax. We have to pay salary to servants working in our house. ओके, आपण ज्या घरामध्ये राहतोय त्या घराचं दर महिन्याला आपल्याला लाईट बिल भरावं लागतं, दर महिन्याला टेलिफोन बिल भरावं लागतं, दर महिन्याला आपल्या मोबाईलचं बिल पेड करावं लागतं, आपला जर इन्शुरन्स असेल तर इन्शुरन्सचा प्रीमियम पेड करावा लागतो, आपल्याला आपला इन्कम टॅक्स पेड करावा लागतो, आपल्या घरामध्ये जर काही सर्वंट्स म्हणजे नोकर काम करत असेल त्यांना पगार द्यावा लागतो. हे सर्व खर्च जे आहेत, मग तो लाईट बिलचा असेल, पाणी बिलचा असेल, टेलिफोनचा असेल, मोबाईलचा असेल, इन्कम टॅक्सचा असेल, LICचा असेल किंवा नोकरांच्या पगाराचा खर्च असेल, ऑल दीज एक्सपेन्सेस आर अवर पर्सनल एक्सपेन्सेस अँड वी हॅव टू पे दीज एक्सपेन्सेस. तो खर्च आपला आहे. आपण घरात लाईट वापरतोय, आपण घरामध्ये पाणी वापरतोय, आपण टेलिफोन वापरतोय, आपल्या घरात नोकर काम करतात, त्यामुळे त्यांचा जो काय खर्च आहे तो खर्च करणं ही आपली पर्सनल जबाबदारी आहे, तो आपला पर्सनल खर्च आहे. अँड सम कंपनीज पेज दीज पर्सनल एक्सपेन्सेस ऑफ द एम्प्लॉई. हे जे काही खर्च आहेत दीज एक्सपेन्सेस आर पेड बाय द कंपनी. आपण ज्या कंपनीमध्ये काम करतो, काही कंपन्या काय करतात तर आपला जो कोण एम्प्लॉई आहे त्याला पगार तर देतातच, प्लस त्याबरोबर आपला कर्मचारी, आपला एम्प्लॉई ज्या घरामध्ये राहतोय त्या घराचं लाईट बिल, त्या घराचं पाणी बिल, त्या घराचं टेलिफोन बिल, त्या घरातील मोबाईल बिल, त्यांचा इन्कम टॅक्सचा खर्च, LICचा हप्ता असेल, नोकरांचा पगार असेल, हे पर्सनल खर्च जरी असले त्या स्वतः एम्प्लॉईचे तरीसुद्धा हे खर्च कंपनी पेड करते. मग आता साहजिक आहे, कंपनीनं पैसे पेड केले, घरातलं लाईट बिल कंपनीच भरते, घरातलं पाणी बिल कंपनी पेड करते, त्यानंतर टेलिफोन बिल, मोबाईल बिल सर्व जर कंपनी पेड करत असेल, साहजिक आहे आपल्या एम्प्लॉईचे पैसे वाचले, हा फायदा आहे, याला बेनिफिट असं म्हटलं जातं. अँड धिस बेनिफिट इज गिव्हन टू एम्प्लॉई इन ॲडिशन टू धिस सॅलरी. पगाराच्या व्यतिरिक्त पगार तर दिला जातोच, पण त्याच्या ॲडिशनल हा जे काही पर्सनल खर्च आहे हे खर्चसुद्धा कंपनीने पेड केले, म्हणजे एम्प्लॉईला फायदा झाला. त्यामुळे ह्या फायद्याला परक्विजिट्स असं म्हटलं जातं. ओके, दिस इज सेकंड. Third benefit or facility is club facility provided. Okay, we know that there are different types of clubs. For example, health club, for example, sports club, for example, dance clubs. Okay, etc. etc. There are various types of clubs, and some companies provides this club facility to our employees. And what is the objective behind providing this facility? ही facility कशासाठी दिली जाते? उदाहरणार्थ, take a very simple example. Some companies provides health club facility to the employees, and the object is if the employee goes to the health club then automatically the health of the employees will be maintained in a good manner. उद्देश काय आहे तर आपल्या एम्प्लॉईज जर हेल्थ क्लबला गेले तर त्यांचा फिटनेस व्यवस्थित राहील, ते इफिशियन्सीनं काम करतील, ते जास्त आजारी वगैरे पडणार नाहीत, त्याच्यामुळे कंपनीचं काम व्यवस्थित चालेल. या उद्देशानं आपल्या कंपनी आपल्या एम्प्लॉईला हेल्थ क्लब फॅसिलिटी प्रोव्हाइड करते. टेक अनदर एक्झाम्पल ऑफ स्पोर्ट्स क्लब. ज्या वेळेला काही कंपन्या स्पोर्ट्स क्लबची फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात, ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर त्यामुळे आपले एम्प्लॉई फिट राहावे, त्यामुळे ते खुश राहावे आणि त्यांनी चांगल्या कंपनीसाठी काम करावं. अँड सम कंपनीज प्रोव्हाइड्स दिस क्लब फॅसिलिटी ॲट अ कन्सेशनल रेट्स अँड सम कंपनीज प्रोव्हाइड दिस फॅसिलिटी ॲट अ फ्री ऑफ कॉस्ट. काही कंपन्या आपल्या एम्प्लॉईसाठी ही फॅसिलिटी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतात, मोफत पुरवतात, आणि काही कंपन्या यासाठी काही थोडेफार कन्सेशनल रेटमध्ये, सवलतीच्या दरामध्ये ही फॅसिलिटी पुरवत असतात. ओके, सो दिस इज वन ॲडिशनल फॅसिलिटी गिव्हन टू एम्प्लॉई इन ॲडिशन टू द सॅलरी. पगार तर दिला जातोच दर महिन्याला, पण पगाराबरोबर ह्यासुद्धा काही फॅसिलिटी दिल्या जातात. ज्या पगाराव्यतिरिक्त फॅसिलिटी दिल्या जातात त्याला परक्विजिट्स असं म्हटलं जातं. नाव द नेक्स्ट, फोर्थ फॅसिलिटी इज फ्री क्लोथ्स गिव्हन. ओके, सम कंपनीज प्रोव्हाइड्स क्लोथ्स ॲट अ फ्री ऑफ कॉस्ट टू द एम्प्लॉईज. ओके, आणि जे क्लोथ्स प्रोव्हाइड केले जातात, सम कंपनीज प्रोव्हाइड्स क्लोथ्स ॲट अ फ्री ऑफ कॉस्ट ॲट ऑन सर्टन ऑकेजन्स लाईक दिवाळी. ओके, काही कंपन्या काय करतात तर वर्षभरामध्ये एखाद्या ठराविक ऑकेजनला, मग ते कंपनीचं समजा
वर्ष पूर्ण झाला असेल तो असेल दिवस, किंवा दिवाळी असेल, किंवा अजून कोणता दिवस असेल, या दिवशी कंपन्या आपल्या एम्प्लॉईला क्लोथ्स प्रोव्हाइड करतात. काही कंपन्या जो काय कंपनीचा युनिफॉर्म असतो तो युनिफॉर्मसुद्धा एम्प्लॉईजला 2 किंवा 3 युनिफॉर्म फ्रीमध्ये देतात. ओके, साहजिक आहे आपल्याला युनिफॉर्म असेल, ड्रेस असेल, हे फ्रीमध्ये मिळालं, त्यामुळे साहजिक आहे आपल्याला फायदा झाला, आपल्याला बेनिफिट आहे, आणि हा बेनिफिट पगाराच्या व्यतिरिक्त प्रोव्हाइड केला जातो, त्यामुळे त्याला परक्विजिट असं म्हटलं जातं. ओके, सो दिस इज वन अनदर एक्झाम्पल ऑफ परक्विजिट. नाव द नेक्स्ट परक्विजिट इज फ्री हॉलिडे होम फॅसिलिटी. Okay, this is one new concept, free holiday home. We know that some employees goes for a with family for a trip. आपल्या कंपनीमध्ये काम करणारे जे एम्प्लॉईज असतात ते आपल्या फॅमिलीबरोबर वर्षातून एकदा, दोनदा किंवा 2 वर्षातून एकदा फॅमिलीबरोबर ट्रिपला जातात. मग फॅमिलीबरोबर ट्रिपला गेल्यानंतर तिथं राहण्यासाठी त्यांना एकतर हॉटेलमध्ये राहावं लागतं किंवा कुठे गेस्ट हाऊसमध्ये राहावं लागतं. ओके, काही कंपन्या आपल्या एम्प्लॉईच्या राहण्यासाठी हॉलिडे होम फॅसिलिटीसुद्धा प्रोव्हाइड करतात. म्हणजे जे काय रिनाऊंड प्लेसेस आहेत, जे काही महत्त्वाची शहरं आहेत, त्या ठिकाणी कंपनीचं रेसिडेन्शियल होम फॅसिलिटी, हॉलिडे होम फॅसिलिटी तिथं अवेलेबल असते. त्यामध्ये एम्प्लॉईला फ्रीमध्ये तिथं राहण्याची सोय केली जाते. किंवा जर तिथं राहण्याची सोय कंपनीची नसेल तर कंपनी त्या एम्प्लॉईला एखाद्या हॉटेलमध्ये, चांगल्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय फ्री ऑफ कॉस्टमध्ये करून देते. म्हणजेच काय, एम्प्लॉई आपल्या फॅमिलीबरोबर ट्रिपसाठी गेलेला आहे आणि तिथं राहण्याचा जो काय खर्च आहे तो खर्च एक प्रकारे कंपनी करते. ही कंपनीनं दिलेली एक फॅसिलिटी आहे, एक बेनिफिट आहे. And this facility, this benefit is provided to employee in addition to the salary, and therefore it is called as a perquisite. ही जी काय फॅसिलिटी आहे, हा जो काय बेनिफिट आहे, हा आपल्या एम्प्लॉईला पगारच्या व्यतिरिक्त हा प्रोव्हाइड केला जातो. त्यामुळे या फॅसिलिटीला, बेनिफिटला परक्विजिट असं म्हटलं जातं. दिस इज 5th एक्झाम्पल. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज फ्री मील अँड ब्रेकफास्ट. वी नो द मीनिंग ऑफ ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट मीन्स नाश्ता. Okay, and what is the meaning of meal? Meal means jevan. Okay, in certain companies the working hours starts on 8 AM and it ends on 5 PM or 6 PM. काही कंपन्यांचं जी वेळ असते ते सकाळी 8ला टायमिंग चालू होतं ऑफिसचं आणि संध्याकाळी 5पर्यंत 6पर्यंत कंपनीचं टायमिंग हे असतं. मग हा जो काही ऑफिसचा आवर्स आहे, ड्युरिंग द ऑफिस आवर्स कंपनी प्रोव्हाइड्स टी, company provides breakfast, company provides meal at a free of cost or at a concessional rates. ह्या जे काय ऑफिसची वेळ आहे, सकाळी 8-9 पासून जे चालू होते ते संध्याकाळी 5-6पर्यंत, हा जो काय वेळ आहे, या वेळामध्ये आपल्या कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना नाश्ता असेल, चहा असेल किंवा जेवण असेल हे फ्रीमध्ये किंवा सवलतीच्या दरामध्ये ती पुरवत असते. ओके, आणि ही फॅसिलिटी आहे. फ्रीमध्ये मिळालं तर बेनिफिटच आहे, सवलतीच्या दरामध्ये जरी ही फॅसिलिटी मिळाली, चहा नाश्ता कमी पैशामध्ये मिळाला, हा जो काय बेनिफिट आहे, हा जो काय फायदा आहे, त्याला परक्विजिट असं म्हटलं जातं. अँड these perquisites are provided to employees in addition to salary. सॅलरी दिली जातेच, पण त्याबरोबरीनं ह्या फॅसिलिटीज, हे बेनिफिटसुद्धा दिले जातात. सो दे आर कॉल्ड एज अ परक्विजिट्स. दिस इज 6th एक्झाम्पल. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 7 इज टी. टी मीन्स चहा, स्नॅक्स, रिफ्रेशमेंट ड्युरिंग द ऑफिस आवर्स. ओके, आत्ता सांगितल्याप्रमाणे द वर्किंग आवर्स ऑफ द कंपनी स्टार्ट्स ऑन 8 AM or 9 AM. सकाळी 8 किंवा 9ला कंपनीचं ऑफिस टायमिंग हे चालू होतं अँड इट एंड्स ऑन द 5 PM or 6 PM. त्या दिवशी ते 5-6 वाजेपर्यंत ऑफिसचं टायमिंग असतं. आणि या ऑफिस आवर्समध्ये, ड्युरिंग दिस ऑफिस आवर्स, द कंपनी प्रोव्हाइड्स टी फॅसिलिटी, स्नॅक्स, रिफ्रेशमेंट टू द एम्प्लॉईज. आणि हे जे काय चहा दिला जातो किंवा स्नॅक्स प्रोव्हाइड केले जातं, तर रिफ्रेशमेंटसाठी काय दिलं जातं, हे कंपनी फ्रीमध्ये किंवा सवलतीच्या दरामध्ये प्रोव्हाइड करते. सो धिस इज अ फॅसिलिटी विच इज गिव्हन टू एम्प्लॉई ॲट अ फ्री ऑफ कॉस्ट ऑर ॲट अ कन्सेशनल रेट, अँड दिस फॅसिलिटी इज गिव्हन इन ॲडिशन टू सॅलरी. सॅलरीबरोबर ही फॅसिलिटीसुद्धा दिली जाते. सो इट इज कॉल्ड एज अ परक्विजिट. And last example of perquisite is computer or laptop given for use. We know that computer and laptop costs more than ₹30,000 or 40,000. एखादा कॉम्प्युटर असेल किंवा लॅपटॉप असेल, याची किंमत 30-40 हजारापेक्षा जास्त असते.
Okay, and certain companies gives this computer and laptop to the employees for their personal use also. फक्त ऑफिसच्या कामासाठी नाही, कंपनी आपल्या एम्प्लॉईला लॅपटॉप देते, त्याचा वापर तुम्ही ऑफिससाठी करा, पर्सनलसाठी, दोन्ही कामासाठी तुम्हाला तो लॅपटॉप हा दिला जातो. ओके, साहजिक आहे की 30, 40, 50 हजाराची वस्तू आपल्याला फ्रीमध्ये वापरायला मिळाली आपल्या पर्सनल यूजसाठी. हा फायदा आहे, हा बेनिफिट आहे. अँड धिस बेनिफिट इज गिव्हन टू एम्प्लॉई इन ॲडिशन टू सॅलरी अँड देअर फोर इट इज कॉल्ड ॲज अ परक्विजिट. हा जो काही फॅसिलिटी आहे, हा जो काय फायदा आहे, आपल्याला 30, 40, 50 हजाराची वस्तू पर्सनल यूजसाठी आपल्या खाजगी वापरासाठी फ्रीमध्ये वापरायला मिळाली, ह्या फॅसिलिटीला परक्विजिट असं म्हटलं जातं. दीज आर द डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ परक्विजिट. Okay, so in this particular point we have seen the meaning of perquisites and different types of perquisites. Now coming on to the next point of our today's lecture, that is deductions under section 16, that is deductions from salary under section 16. आपला हा जो टॉपिक आहे इन्कम फ्रॉम सॅलरी, पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे हा टॉपिक प्रॅक्टिकल आहे. या टॉपिकमध्ये आपण कोणताही एम्प्लॉई, कोणताही कर्मचाऱ्याचं आपण वर्षभराचं सॅलरी इन्कम हे कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके, दिस टॉपिक इज अ प्रॅक्टिकल टॉपिक अँड इन दिस पर्टिक्युलर टॉपिक वी आर गोइंग टू स्टडी हाऊ टू कॅल्क्युलेट द ॲन्युअल सॅलरी, द टॅक्सेबल सॅलरी ऑफ एनी इंडिव्हिज्युअल पर्सन. मग आता त्यासाठी आपण जसं पाठीमागच्या टॉपिकमध्ये इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी या टॉपिकमध्ये आपण सेक्शन 24, सेक्शन 24च्या डिडक्शन्स पाहिल्या, तसंच सेम त्याप्रमाणे आपल्याला जो इन्कम फ्रॉम सॅलरी हा आपला सध्याचा टॉपिक आहे, या टॉपिकमध्ये कोणकोणत्या डिडक्शन्स आहेत आणि त्या डिडक्शन्स ह्या सेक्शन 16मध्ये दिलेल्या आहेत. हा प्रश्न ऑब्जेक्टिव्हसाठी सुद्धा विचारला जातो की सॅलरीच्या डिडक्शन कोणत्या सेक्शनमध्ये आहेत, तर डिडक्शन्स आर गिव्हन अंडर सेक्शन 16 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट. इन्कम टॅक्स ॲक्टचा जो सेक्शन 16 आहे त्यामध्ये ह्या डिडक्शन्स आहेत. ह्या डिडक्शन्स किती आहेत, तर एकूण 3 डिडक्शन्स आहेत. बघा केअरफुली काय सांगितलं आहे. आफ्टर कॅल्क्युलेटिंग द ग्रॉस सॅलरी ऑफ एन एम्प्लॉई, द डिडक्शन्स अंडर सेक्शन 16 हॅज टू बी कॅल्क्युलेटेड अँड रेकॉर्डेड. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं, तर प्रत्येक एम्प्लॉईची आपल्याला ग्रॉस सॅलरी फाइंड आउट करावी लागते. ओके, ग्रॉस सॅलरी कॅल्क्युलेट केल्यानंतर मग आपल्याला ह्या डिडक्शन्स अंडर सेक्शन 16 या कॅल्क्युलेट करून त्या रेकॉर्ड कराव्या लागतात. आपल्या टॉपिकचं नाव आहे इन्कम फ्रॉम सॅलरी आणि इन्कम फ्रॉम सॅलरीच्या डिडक्शन ह्या सेक्शन 16मध्ये दिलेल्या आहेत. आणि डिडक्शनचा मराठी अर्थ होतो वजावट. डिडक्शनचा मराठी अर्थ काय होतो, तर वजावट करणे. वजावट करणे म्हणजे साहजिक आहे, तिथं पहिले 2 शब्द काय, वजा म्हणजे हे मायनस करायचे असतात. ओके, डिडक्शन्स म्हणजे वजावट, त्या वजा केल्या जातात, मायनस केल्या जातात. मग आता त्या डिडक्शन्स कोणकोणत्यात बघा. फॉलोइंग आर द डिडक्शन्स फ्रॉम सॅलरी अंडर सेक्शन 16. सेक्शन 16मध्ये कोणकोणते डिडक्शन्स आहेत पहा. तर पहिली डिडक्शन आहे स्टँडर्ड डिडक्शन. ही सर्वात महत्त्वाची जी नवीन डिडक्शन आहे, केअरफुली बघा. अ स्टँडर्ड डिडक्शन ऑफ ₹50,000 इज गिव्हन टू ऑल टाईप्स ऑफ एम्प्लॉईज. ऑल टाईप्स म्हणजे तो एम्प्लॉई गव्हर्नमेंटमध्ये कामाला असो, तो एम्प्लॉई प्रायव्हेटमध्ये असो किंवा तो एम्प्लॉई कोऑपरेटिव्हमध्ये असो, तो परमनंट असो किंवा टेम्पररी असो, तो फुल टाईम असो किंवा पार्ट टाईम असो, तो क्लास 1 एम्प्लॉई असो किंवा क्लास 2 असो. धिस डिडक्शन ऑफ ₹50,000 इज गिव्हन टू ऑल टाईप्स ऑफ एम्प्लॉईज. सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना ही डिडक्शन दिली जाते, ज्याला स्टँडर्ड डिडक्शन असं म्हटलं जातं. आणि ती किती रुपये डिडक्शन दिली जाते, तर ती डिडक्शनची अमाऊंट आहे वर्षाला ₹50,000. ओके, आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की धिस डिडक्शन इज गिव्हन टू ऑल टाईप्स ऑफ एम्प्लॉईज. सर्व प्रकारच्या एम्प्लॉईजना ही डिडक्शन ही दिली जाते. ओके, आणि ही डिडक्शनची अमाऊंट किती आहे, अमाऊंट ऑफ डिडक्शन इज ₹50,000. दिस इज फर्स्ट डिडक्शन. ही सर्वात महत्त्वाची, ही नवीन डिडक्शन आहे. Okay, this is first. Then second deduction is professional tax paid. Okay, which is also known as tax on employment. प्रोफेशनल टॅक्सलाच दुसरा शब्द टॅक्स ऑन एम्प्लॉयमेंट असं देखील म्हटलं जातं. आता प्रोफेशनल टॅक्स म्हणजे काय, किंवा हा टॅक्स जो पेड केला जातो तो कुणी पेड करायचा असतो, तर आपल्या राज्यामध्ये नियम आहे, ज्या व्यक्तीचा पगार महिन्याला 7,500पेक्षा जास्त आहे एखाद्या मेलसाठी आणि फिमेलसाठी 10,000पेक्षा जर पगार जास्त असेल
तर त्या पगारामधून दर महिन्याला 200 रुपये हा प्रोफेशनल टॅक्स हा कट केला जातो. दर महिन्याला एव्हरी मंथ a professional tax of rupees 200 is deducted from the salary when the salary of employee is more than rupees 7,500 for male and 10,000 for female. ज्या वेळेला एखाद्या एम्प्लॉईचा पगार 7,500पेक्षा जास्त असतो, ओके, एखाद्या मेलसाठी पुरुषासाठी आणि फिमेलसाठी 10,000पेक्षा जास्त असतो, त्यावेळेला त्या पगारामधून प्रोफेशनल टॅक्स हा कट केला जातो आणि गव्हर्मेंटला पेड केला जातो. काय सांगितलं बघा, व्हेन द मंथली सॅलरी ऑफ ॲन एम्प्लॉई, जेव्हा महिन्याचा पगार इट इज मोर दॅन 7,500 फॉर मेल, पुरुष एम्प्लॉई असेल तर 7,500पेक्षा जास्त असेल, अँड ₹10,000 फॉर फिमेल, फिमेल असेल फिमेल एम्प्लॉई तर 10,000पेक्षा जर जास्त असेल तर ए प्रोफेशनल टॅक्स इज डिडक्टेड बिफोर मेकिंग पेमेंट ऑफ सॅलरी. त्यामुळे सॅलरी पेड करण्यापूर्वी त्या पगारामधून महिन्याला 200 रुपये हे कट केले जातात, वजा केले जातात, अँड ते डिडक्ट करून मग सॅलरी पेड केली जाते. उदाहरणार्थ एखाद्या एम्प्लॉईचा पगार जर समजा 20,000 रुपये असेल तर त्या 20,000मधून पहिल्यांदा 200 रुपये प्रोफेशनल टॅक्स कट केला जाईल आणि नंतरच जे काय राहिलेला त्याचा पगार आहे तो त्याला पेड केला जातो. आणि हा जो काय टॅक्स कट केला जातो, दिस डिडक्टेड टॅक्स इज डिपॉझिटेड विथ द गव्हर्मेंट. हा जो काही टॅक्स कट केलेला आहे प्रत्येक महिन्याला तो कट करून तो गव्हर्मेंटला जमा केला जातो. आणि हा जो काही टॅक्स तुमचा कट होईल तो नॉर्मली किती कट होतो, तर नॉर्मली महिन्याला 200 रुपये एवढा तो कट होतो. ओके, किती वर्षभरात महिने असतात 12, पण पहिले 11 महिने हा 200 रुपयेप्रमाणे कट केला जातो. 200 गुणिले 11 म्हणजे त्याची अमाऊंट येते 2,200, बरोबर. हे 11 महिन्यात झालं, 11 महिन्यात हिशोब झाला आणि शेवटच्या महिन्यामध्ये मात्र 300 रुपये कट केले जातात. आणि असं मिळून जर तुम्ही टोटल केली तर वर्षभरामध्ये एकूण तुमचा 2,500 रुपये एवढा प्रोफेशनल टॅक्स हा कट केला जातो. ओके, पहिले 11 महिने 200 रुपये महिनाप्रमाणे कट केले जातात आणि शेवटच्या एक महिन्यामध्ये मात्र 300 रुपयेप्रमाणे हा टॅक्स कट केला जातो आणि असे एकूण वर्षभराचे 2,500 रुपये कट केले जातात. मग हे जे तुमचे पैसे कट होतात हे सर्वांचे कट केले जातात. तो परमनंट असो नाहीतर टेम्पररी असो, तो गव्हर्नमेंट एम्प्लॉई असो नाहीतर प्रायव्हेट सेक्टर असो, तो फुल टाईम असो किंवा पार्ट टाईम असो, तो एम्प्लॉई क्लास 1 लेवलला कामाला असो किंवा क्लास 2 असो, प्रत्येक एम्प्लॉईच्या पगारातून हा टॅक्स कट केला जातो. त्यामुळे नियम काय, तर ही जी काही प्रोफेशनल टॅक्सची डिडक्शन आहे हे कुणाला मिळते, दिस डिडक्शन इज अवेलेबल टू ऑल टाईप्स ऑफ एम्प्लॉईज. सर्वांना ही सूट मिळते. तुम्ही जेवढा टॅक्स पेड केला आहे वर्षभरामध्ये तेवढ्या सर्व रकमेची तुम्हाला डिडक्शन मिळते. काय सांगितलं बघा, ॲन एम्प्लॉई हू पेज प्रोफेशनल टॅक्स गेट्स धिस डिडक्शन. हे वाक्य सर्वात महत्त्वाचं. जो एम्प्लॉई प्रोफेशनल टॅक्स पेड करतो त्याला ही सूट मिळते. ओके, कुठलाही एम्प्लॉय असो, कोणताही असो, तो गव्हर्नमेंट असो, प्रायव्हेट असो किंवा कोऑपरेटिव्हमध्ये असो, तो एम्प्लॉई परमनंट असो किंवा टेम्पररी, तो पार्ट टाईम असो किंवा फुल टाईम, तो क्लास 1चा असो किंवा क्लास 4चा असो, जो व्यक्ती प्रोफेशनल टॅक्स पेड करतो त्याला ही डिडक्शन मिळते. आणि किती मिळते, द ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ प्रोफेशनल टॅक्स पेड ड्युरिंग द इयर. तुम्ही वर्षभरामध्ये एकूण किती टॅक्स पेड केला आहे इज फुल्ली अलाउड ॲज अ डिडक्शन. वर्षभरामध्ये तुम्ही जेवढा टॅक्स पेड केला असेल तेवढ्या सर्व रकमेची डिडक्शन तुम्हाला मिळते. आणि कुणाला मिळते, टू ऑल टाईप्स ऑफ एम्प्लॉईज. सर्व एम्प्लॉईजना जो टॅक्स पेड करेल त्याला डिडक्शन मिळेल. जेवढा टॅक्स पेड केला आहे तेवढ्या रकमेची डिडक्शन मिळते. दिस इज कॉल्ड ॲज अ सेकंड डिडक्शन विच इज प्रोफेशनल टॅक्स पेड. ही प्रोफेशनल टॅक्स पेडची सेकंड डिडक्शन आहे. पहिली डिडक्शन आपण मगाशी पाहिली ती आहे स्टँडर्ड डिडक्शन आणि तीसुद्धा मगाशी पाहिल्याप्रमाणे दिस डिडक्शन इज अवेलेबल टू ऑल टाईप्स ऑफ एम्प्लॉई. फक्त ती डिडक्शनची अमाऊंट फिक्स आहे. प्रत्येकाला एक्झाम्पलमध्ये आपल्याला सांगण्याची सुद्धा गरज नाही. ओके, न सांगता प्रत्येक एम्प्लॉईला ही स्टँडर्ड डिडक्शन 50,000चीच द्यायची असते. तो कुठेही कामाला असो, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, कोऑपरेटिव्ह, परमनंट, टेम्पररी, पार्ट टाईम, फुल टाईम, क्लास 1, क्लास 4, एव्हरी टाईप ऑफ एम्प्लॉई गेट्स अ डिडक्शन ऑफ ₹50,000. इट इज अ स्टँडर्ड डिडक्शन. हे न सांगता द्यावी लागते. ही जी सेकंड डिडक्शन आपण आत्ता पाहिली प्रोफेशनल टॅक्सची, ही डिडक्शन कुणाला मिळते, तर त्यामध्ये एक वाक्य बघा की दिस डिडक्शन इज अवेलेबल टू ऑल टाईप्स ऑफ एम्प्लॉईज. पण त्यामध्ये काय सांगितलं आहे, ॲन एम्प्लॉई हू पेज प्रोफेशनल टॅक्स गेट्स दिस डिडक्शन.
जो व्यक्ती प्रोफेशनल टॅक्स पेड करतो, म्हणजेच ज्या व्यक्तीच्या पगारामधून प्रोफेशनल टॅक्स कट केला जातो त्या व्यक्तीला ही डिडक्शन मिळते. आणि किती मिळते? द ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ प्रोफेशनल टॅक्स पेड ड्युरिंग द इयर इज फुल्ली अलाउड ॲज अ डिडक्शन. वर्षभरामध्ये जेवढा टॅक्स तुम्ही पेड केला आहे, म्हणजेच जेवढा प्रोफेशनल टॅक्स तुमच्या पगारामधून कट केला आहे, वजा केलेला आहे, तेवढ्या सर्व रकमेची डिडक्शन ही मिळते. दिस इज सेकंड डिडक्शन ऑफ प्रोफेशनल टॅक्स. नाव द थर्ड डिडक्शन. जी तिसरी डिडक्शन आहे ती कोणती आहे? थर्ड डिडक्शन इज ऑफ एंटरटेनमेंट अलाउन्स. एंटरटेनमेंट, ओके, करमणुकीसाठी कंपन्या, गव्हर्मेंट आपल्या एम्प्लॉईजला एंटरटेनमेंट अलाउन्स देते. एंटरटेनमेंट म्हणजे करमणूक. एंटरटेनमेंट आपण वेगवेगळ्या मार्गानं करू शकतो. एखाद्या ट्रिपला जाऊन, एखाद्या पिक्चरला जाऊन, एखादं नाटक पाहायला जाऊन किंवा एखाद्या ठिकाणी फिरायला जाऊन. ओके, आणि हा जो काही एंटरटेनमेंटचा जो काही खर्च असतो, ओके, तो खर्च भागविण्यासाठी कंपनी किंवा गव्हर्मेंट, ओके, आपल्या एम्प्लॉईला जो जादाचा पगार देते त्याला एंटरटेनमेंट अलाउन्स असं म्हटलं जातं. एंटरटेनमेंट अलाउन्स इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट द एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस ऑफ हिज ओन अँड फॅमिली मेंबर्स. काय सांगितले बघा? एंटरटेनमेंट अलाउन्स इज गिव्हन टू एम्प्लॉई. कशासाठी? टू मीट, मीट म्हणजे भागवणे, टू मीट द एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस ऑफ हिज ओन अँड फॅमिली मेंबर्स. स्वतःचं एंटरटेनमेंट असो किंवा फॅमिलीमधल्या लोकांचं एंटरटेनमेंट असो, तो खर्च भागवण्यासाठी कंपनी किंवा गव्हर्मेंट एम्प्लॉईला एंटरटेनमेंट अलाउन्स हा देत असते. मात्र ह्यामध्ये एक नियम काय बघा, ही जे काय एंटरटेनमेंट अलाउन्स दिला जातो एम्प्लॉईला कंपनीनं जादाचे पैसे दिले एंटरटेनमेंटसाठी, पैसे मिळाले म्हणजे हे इन्कम आहे, बरोबर. आपण विचार करा, आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करतोय आणि काम केल्याबद्दल आपल्याला पगार मिळतो आहे, आणि त्याबरोबर कंपनीनं समजा आपल्या स्वतःच्या आणि आपल्या फॅमिली मेंबर्सच्या एंटरटेनमेंटसाठी काही रक्कम आपल्याला दिली असेल, ओके, ठराविक रक्कम जर आपल्याला दिली असेल, उदाहरणार्थ एका महिन्यासाठी 1,000 रुपये दिले, आपल्याला 1,000 रुपये मिळाले, आपण एम्प्लॉई आहोत, आपल्याला 1,000 रुपये मिळाले, हे आपले इन्कम आहे. मग हे जे इन्कम मिळतं आपल्याला त्याची डिडक्शनसुद्धा मिळते. त्यामुळे एक लक्षात ठेवा, एंटरटेनमेंट अलाउन्स हा असा एकमेवच पॉईंट आहे या टॉपिकमध्ये की ज्याचे एकूण 2 इफेक्ट होतात. पहिला म्हणजे एम्प्लॉईला एंटरटेनमेंटसाठी पैसे मिळाले, हे त्या एम्प्लॉईचं इन्कम आहे, बरोबर. एंटरटेनमेंटसाठी पैसे मिळाले, कंपनीनं एम्प्लॉईला एंटरटेनमेंटसाठी पैसे दिले, हे त्या एम्प्लॉईचं इन्कम आहे, उत्पन्न आहे, बरोबर. आणि त्याचबरोबर हा एक इफेक्ट झाला. आणि दुसरा इफेक्ट ज्या आपण आत्ता डिडक्शन पाहतोय, डिडक्शन्स अंडर सेक्शन 16, तिथंसुद्धा त्याचा इफेक्ट हा केला जातो. त्यामुळं एंटरटेनमेंट अलाउन्स हा असा एकमेव पॉईंट आहे की ज्याचे एकूण 2 इफेक्ट होतात. फर्स्ट तो म्हणजे एंटरटेनमेंट अलाउन्स इज ॲन इन्कम ऑफ एन एम्प्लॉई. एम्प्लॉईला एंटरटेनमेंट अलाउन्स मिळाला, हे एम्प्लॉईचं इन्कम आहे, हा पहिला इफेक्ट. आणि दुसरा तो म्हणजे एंटरटेनमेंट अलाउन्सची डिडक्शन ही सेक्शन 16मध्ये प्रोव्हाइड केली जाते. ओके, दीज आर द 2 इफेक्ट्स ऑफ एंटरटेनमेंट अलाउन्स. मात्र त्यामध्ये एक पॉईंट काय सांगितलं आहे बघा, एंटरटेनमेंट अलाउन्सची डिडक्शन सर्वांना मिळते का? तर उत्तर आहे नाही. काय सांगितलं बघा, दिस डिडक्शन इज गिव्हन ओनली टू गव्हर्मेंट एम्प्लॉईज. एंटरटेनमेंट अलाउन्सची डिडक्शन इथं ब्रॅकेटमध्ये पण लिहिले बघा, कुणासाठी अवेलेबल आहे? फक्त गव्हर्मेंट एम्प्लॉईसाठी. ह्याचा अर्थ काय? जो एम्प्लॉई प्रायव्हेट सेक्टरमध्ये, खाजगी क्षेत्रामध्ये काम करतो आहे, प्लस जो एम्प्लॉई कोऑपरेटिव्ह म्हणजे सहकारी क्षेत्रामध्ये नोकरी करत असेल, तर त्या कर्मचाऱ्याला, त्या एम्प्लॉईला एंटरटेनमेंट अलाउन्सची डिडक्शन मिळणार नाही. दिस डिडक्शन ऑफ एंटरटेनमेंट अलाउन्स इज अवेलेबल ओनली टू द गव्हर्मेंट सेक्टर एम्प्लॉईज. फक्त आणि फक्त गव्हर्मेंट सेक्टर एम्प्लॉई जे आहेत त्यांनाच फक्त ही डिडक्शन दिली जाते. बाकी कोणत्याही कर्मचाऱ्यांना ही डिडक्शन दिली जात नाही. फक्त कुणाला दिली जाते? तर गव्हर्मेंट एम्प्लॉईजला. आणि त्यामध्ये सुद्धा एक अजून एक पॉईंट त्यांनी सांगितला आहे, आपल्याला आपण ज्या भागामध्ये राहतो, ओके, समजा गावामध्ये आपलं राहत असू तर गावामध्ये ग्रामपंचायत असते, शहरामध्ये नगरपालिका असते, मोठ्या शहरांमध्ये महानगरपालिका असते. हे सर्व गव्हर्मेंटचे ऑफिसेस आहेत, ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका. परंतु तिथल्या एम्प्लॉईजला देखील
जरी ते सरकारी ऑफिसेस असले तरीसुद्धा त्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईजला देखील ही सूट मिळत नाही, जरी ते गव्हर्नमेंटमध्ये असले तरी. काय सांगितलं आहे बघा, दिस डिडक्शन इज नॉट अवेलेबल टू द एम्प्लॉईज वर्किंग इन द म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स. म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिका अँड महानगरपालिका. ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका हे सर्व हे गव्हर्नमेंटचे ऑफिसेस आहेत, परंतु त्यांना देखील ही डिडक्शन मिळत नाही. ते सोडून म्युन्सिपल कॉर्पोरेशन, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेचे कर्मचारी सोडून इतर सर्वांना ही डिडक्शन ही प्रोव्हाइड केली जाते. ओके, बाकी सर्व गव्हर्नमेंट एम्प्लॉईजला ही फॅसिलिटी जी आहे, ही डिडक्शन जी आहे ती अवेलेबल आहे. त्यामुळे ही जी डिडक्शन आहे एंटरटेनमेंट अलाउन्सची, ही डिडक्शन कुणासाठी आहे? दिस डिडक्शन इज अवेलेबल ओनली टू द गव्हर्मेंट सेक्टर एम्प्लॉईज. जे गव्हर्मेंट एम्प्लॉईज आहेत त्यांना, आणि गव्हर्मेंटमध्ये सुद्धा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमधल्या एम्प्लॉईजला ही डिडक्शन मिळत नाही. ओके, दिस इज एंटरटेनमेंट अलाउन्स. पण पुन्हा प्रश्न येतो की डिडक्शन मिळताना किती रुपयाची मिळते, डिडक्शनची अमाऊंट किती असते? तर त्याच्यासाठी आपल्याला पुढे त्यांनी काय सांगितलं बघा, द अमाऊंट ऑफ डिडक्शन इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. ओके, पाठीमागच्या ज्या दोन्ही डिडक्शन्स होत्या बघा, पहिली सांगितलेली स्टँडर्ड डिडक्शनची अमाऊंट 50,000 आहे, ती सर्वांना कॉमन आहे, त्यामुळे तिथं अमाऊंटचा काय प्रश्न नाही. दुसरी जी डिडक्शन आहे प्रोफेशनल टॅक्स पेड, त्यामध्ये सुद्धा लास्ट सेंटेन्स काय होतं, ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ टॅक्स पेड इज अलाउड ॲज अ डिडक्शन. तुम्ही वर्षभरात जेवढा टॅक्स पेड करता, ओके, तेवढ्या सर्व रकमेची डिडक्शन मिळते. म्हणजे अमाऊंटसुद्धा आपल्याला इझिली कॅल्क्युलेट करता येते. आपल्याला एक्झाम्पलमध्ये ती दिलेलीच असते. परंतु हे जे काय एंटरटेनमेंट अलाउन्स आहे, ओके, त्याची डिडक्शन किती रुपये मिळते, तर त्यासाठी आपल्याला ही वर्किंग नोट करावी लागते. काय सांगितलं बघा, द अमाऊंट ऑफ डिडक्शन इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. डिडक्शनची रक्कम कशी शोधायची बघा, अमाऊंट ऑफ डिडक्शन किती मिळते, मिनिमम ऑफ फॉलोइंग 3. त्यासाठी आपल्याला एकूण 3 अमाऊंट शोधून काढायच्या आहेत, आणि ह्या 3पैकी जी मिनिमम म्हणजे लहान रक्कम असेल तेवढ्याची आपल्याला डिडक्शन मिळते. बघा, त्यातली पहिली अमाऊंट काय, ॲक्च्युअल एंटरटेनमेंट अलाउन्स रिसिव्ड. आपल्याला एंटरटेनमेंटसाठी ॲक्च्युअली किती रुपये मिळाले वर्षभरामध्ये. समजा महिन्याला 1,000 रुपये मिळत असतील तर 12 महिन्याचे वर्षभराचे रुपये आपल्याला किती रुपये मिळाले, 12,000 मिळाले. एखाद्याला महिन्याला 2,000 मिळत असतील तर 12 महिन्याचे एकूण त्याला किती मिळाले, तर 24,000 रुपये मिळाले. ॲक्च्युअली एंटरटेनमेंटसाठी किती रुपये मिळाले, ही झाली पहिली अमाऊंट, ही एक. सेकंड असतं ते म्हणजे 20%, 20% ऑफ बेसिक सॅलरी. त्या व्यक्तीचा जो काय बेसिक पगार आहे, मूळ पगार, बेसिक सॅलरीला मराठीमध्ये मूळ पगार असं म्हटलं जातं. त्याला काय म्हणतो आपण, तर मूळ पगार. तो आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेला असतो. ओके, जो काय बेसिक पगार आहे पूर्ण वर्षाचा, एका दिवसाचा नाही, आपण इन्कम वर्षाचं कॅल्क्युलेट करतो पर ॲनम. ओके, जो काय वर्षाचा बेसिक पगार असेल त्याच्या 20% रक्कम घ्या, ती घ्यायची. ही झाली दुसरी अमाऊंट, बेसिक सॅलरी. आणि सर्वात महत्त्वाचं, एक्झाम्पलमध्ये ज्या वेळेला आपण इन्कम फ्रॉम सॅलरीचे एक्झाम्पल पाहणार आहोत, त्यामध्ये सर्वात सुरुवातीलाच पहिल्या नंबरला बेसिक सॅलरी ही आपल्याला दिलेली असते. कोणतंही एक्झाम्पल सॅलरीचं पाहिलं तर पहिल्याच नंबरला बेसिक सॅलरी देतात. आपल्याला सांगतील समजा महिन्याचा बेसिक पगार 20,000 आहे, हा एका महिन्याचा आहे. वर्षाचा पगार कसा काढणार, गुणिले 12 महिने केलं की आपल्याला वर्षाचा पगार मिळेल. आणि जे काय वर्षाचा पगार मिळेल त्याच्या 20% रक्कम घ्यायची. वर्षाचा जो काय बेसिक पगार आहे त्याचे 20% रक्कम घ्यायची. ही झाली आपली दुसरी अमाऊंट. आणि तिसरी अमाऊंट आहे ते म्हणजे मॅक्सिमम लिमिट जे आहे 5,000चं. ते त्यांनी स्पेसिफिक दिलेलं आहे. मॅक्सिमम लिमिट किती, 5,000ची. ही तिसरी अमाऊंट. त्यामुळं पहिली अमाऊंट घ्यायची असते, ॲक्च्युली आपल्याला एंटरटेनमेंटसाठी किती रुपये मिळाले वर्षभरामध्ये पर ॲनम. त्या सर्व अमाऊंट वर्षभराच्या घ्यायच्या, ही पहिली अमाऊंट. त्यानंतर दुसरी घ्यायची बेसिक सॅलरी जी आहे, मूळ पगार जो आहे त्याच्या 20% रक्कम, ही दुसरी अमाऊंट बेसिक पगाराच्या 20%. आणि तिसरी अमाऊंट मॅक्सिमम लिमिट आहे 5,000चं. ह्या तिन्हीपैकी जी अमाऊंट मिनिमम असेल, मिनिमम म्हणजे लहान असेल, तेवढ्या रकमेची आपल्याला डिडक्शन मिळणार आहे. तेवढ्या रकमेची डिडक्शन मिळणार आहे. आणि नॉर्मली ती रक्कम एकतर ॲक्च्युअल एंटरटेनमेंट अलाउन्स रिसिव्ड ही येते किंवा मॅक्सिमम लिमिट 5,000, ह्या दोन्हीपैकीच आपलं मिनिममचं उत्तर नेहमी येतं. Okay, this is deduction of entertainment allowance. Okay, so in this particular point we studied the different deductions
1 minute. In this lecture, we studied the different deductions from salary under section 16. First deduction is standard deduction, which is rupees 50,000 and which is given to all types of employees, जी सर्व एम्प्लॉईजला प्रोव्हाइड केली जाते. This is first. Second deduction is professional tax paid. This deduction is also available to all types of employees. सर्व एम्प्लॉईजला ही डिडक्शन अवेलेबल आहे. आणि किती अवेलेबल आहे? ॲक्च्युअल जेवढा तुम्ही टॅक्स पेड करता तेवढ्या रकमेची डिडक्शन ही तुम्हाला दिली जाते. अँड दिस इज अवेलेबल टू ऑल टाइप्स ऑफ एम्प्लॉई. जो प्रोफेशनल टॅक्स पेड करेल, जेवढा पेड करेल तेवढ्या सर्व रकमेची डिडक्शन मिळते. अँड दिस इज द थर्ड डिडक्शन ऑफ एंटरटेनमेंट अलाउन्स विच इज अवेलेबल ओनली टू गव्हर्नमेंट सेक्टर एम्प्लॉईज. ही तिसरी डिडक्शन जी आहे ती फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईजला मिळते. आणि डिडक्शन कशी कॅल्क्युलेट करायची हे आपण आत्ताच या पॉईंटमध्ये पाहिलेलं आहे. Okay, so that's it with today's lecture. In today's lecture we started with the concept of perquisites. आपण सुरुवातीला perquisites म्हणजे काय, perquisitesचे प्रकार पाहिले, perquisitesचे एक्झाम्पल पाहिले. अँड आफ्टर दॅट वी हॅव सीन द डिफरंट डिडक्शन्स अंडर सेक्शन 16 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट. ओके, सेक्शन 16 जो आहे त्याच्या डिडक्शनसुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. ओके, इन द नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट विथ द इम्पॉर्टंट पॉईंट्स फॉर कॅल्क्युलेटिंग द इन्कम फ्रॉम सॅलरी. इन्कम फ्रॉम सॅलरी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते त्याचे आपण काही जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडेज लेक्चर. थँक्यू व्हेरी मच.